नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब हा मराठी सिनेमा जेव्हा रिलीज झाला, ज्यांनी तो सिनेमा बघितला प्रत्येकाने त्या सिनेमाचं कौतुक केलं. बट जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कामगिरी करू शकला नाही. मी तेव्हा बॉक्स ऑफिस रिपोर्ट सुद्धा सांगत होतो मराठी सिनेमांचे, आणि मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये, बट आय थिंक हा 1 करोडचा टप्पा सुद्धा पार करू शकला नाही हा मराठी सिनेमा. चांगला मराठी सिनेमा असून सो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता लाईफ टाईम कलेक्शन या सिनेमाचं काय आहे याच्याबद्दल माझ्याकडे काही अपडेट नाहीये. तुमच्यापर्यंत तुम्हाला काही याच्याबद्दल कल्पना असेल तर कृपा करून कमेंटच्या माध्यमातून कळवा. एनिवेज, एका पाठोपाठ एक मराठी सिनेमा येण्याचा फटका या सिनेमाला सुद्धा पडला असं एकंदरीत दिसत होतं. बट आता जर तेव्हा तुमची इच्छा होती की तुम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा होता, पण काही कारणांमुळे तुम्ही तो बघू शकला नाही, तर आता तुमच्याकडे संधी आहे की हा सिनेमा तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधीपासून? तर हा सिनेमा स्ट्रीम व्हायला सुरू झालेला आहे. अर्थातच कालपासून झाला असेल तो स्ट्रीम व्हायला, पण आज मी असंच ओटीटी ऍप चेक करत होतो तेव्हा मला कळलं की ओके, हा सिनेमा आलाय बुवा. तो आता लगेचच मी माझ्या फॅमिलीला दाखवीन हा सिनेमा, आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा हा सिनेमा बघा. हा तर कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर? तर एकमेव ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जो मराठी सिनेमाना सध्या घेतोय, स्ट्रीम करतोय. तो ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे अर्थातच अमेझॉन प्राईम. सो अमेझॉन प्राईमवर तुम्ही हा सिनेमा बघू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कृपा करून या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.